सगुण आणि निर्गुण या संदर्भामध्ये श्रुतीला का सगुणाचा विचार करावा लागला, का वर्णन करावं लागलं, का निरनिराळी रूपकं योजावी लागली आणि परब्रह्माचं मूलभूत स्वरूप किंवा अंतिम स्वरूप हे निर्गुणच कसं आहे, उपनिषदांचं तत्वज्ञान हे कोणत्या निष्कर्षाप्रत जातं तर परब्रह्म हे एकमेवाद्वितीय आहे आणि ते निर्गुणच आहे. आता शेवटचा जो युक्तिवाद आहे तो करून आजचा आपला विषय संपतो, म्हणजे हा दुसरा भागही त्याचा संपतो. त्यामधला युक्तिवाद असा आहे की परब्रह्म अशा सगुण रूपामध्ये वेगळं वेगळं रूपकांनी सांगितलं जातं आणि ते पाहिलं जातं, म्हणजे तसंच समजलं पाहिजे असं काही नाही. ते फक्त विषय समजून देण्याकरता म्हणून घेतलेली रूपक आहेत किंवा ते दृष्टांत आहेत. म्हणून ते म्हणतात अंबुवत ग्रहणात तू न तथात्वम, परंतु जल आणि सूर्य असे वेगळे द्रव्य आढळत नाही, म्हणून ब्रह्माला ती उपमा योग्य नाही. आता त्यांनी असं सांगितलं की ज्याच्यामध्ये प्रतिबिंब पडतं ते जे जल आहे आणि ज्याचं प्रतिबिंब पडतं तो सूर्य आहे. त्यामुळे हा जो प्रतिबिंबाचा दृष्टांत आहे तो दृष्टांत तुम्ही काही त्या सूर्याच्या मूळ रूप आणि प्रतिबिंब हा विचार करून सगुण निर्गुणाला लावू नका. दृष्टांताचे प्रकार भिन्न भिन्न असतात, त्यातला हा एक भिन्न प्रकारचा दृष्टांत आहे आणि म्हणून हे जे बिंब आहे जल आणि सूर्य याच्यामध्ये सूर्याचं प्रतिबिंब जलामध्ये पडलेलं आहे, तेव्हा सूर्य खूप लांब आहे आणि म्हणून मुंबईलाही आम्हाला सूर्य दिसतो, अमेरिकेतही आम्हाला सूर्य दिसतो. आम्हाला आणखी नाही खाली आम्ही दक्षिणेत मद्रासला गेलो तरी सूर्य दिसतो, कन्याकुमारीला गेलो तरी सूर्य दिसतो. सगळ्या ठिकाणी त्याचं स्वरूप दिसतं. कारण का दिसतं, तो खूप लांब आहे आमच्यापासून आणि आम्हाला तो कुठेही पाहता येतो. हा सूर्याविषयीचा सामान्य सिद्धांत. आता सूर्याचं प्रतिबिंब कुठेही पडतं, जलात पडतं, परळात पडतं, कुठेही पडतं. ज्याच्यामध्ये सूर्याचं प्रतिबिंब पडतं त्या प्रतिबिंब रूपाने सूर्य दिसतो. कधी गढुळलेला दिसतो, लाटेवरती हलणारा दिसतो, तर कधी स्फटिक कापला गेला असेल तर सगळा असं तुकडे 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 झालेला दिसतो. हे जे सूर्याचं वेगळं वेगळं रूप आम्हाला प्रत्ययाला येतं, दिसतं, हा दृष्टांत परब्रह्माकरता कसा देता येईल? ते म्हणाले हा दृष्टांत त्याच्याकरता देता येणार नाही. हा जो बिंब प्रतिबिंबाचा विचार आहे तो वेगळ्या ठिकाणी केलेला आहे किंवा वेगळं तत्वज्ञान स्पष्ट करण्याकरता केला आहे. का देता येणार नाही हा दृष्टांत? तर त्यांनी आपल्याला असं सांगितलं की हा देता येत नाही याचं कारण एकच आहे की सूर्य ही गोष्ट दूर आहे आणि जल जे आहे ते त्या सूर्याच्या दृष्टीने दूर आहे आणि जलाच्या दृष्टीने सूर्य दूर आहे. तेव्हा त्या जलाचं प्रतिबिंब तिथे पडलेलं आहे, म्हणजे त्या जलामध्ये ज्या कोणत्या प्रकारचं असेल त्यामध्ये. पण म्हणाले परमात्मा नाही अशी जागाच नाही आहे. तो नाही अशी जागाच नसल्यामुळे तुम्ही त्याच्या दृष्टांताचा विचार कसा कराल? म्हणजे ह्या दृष्टांताचा की त्याचं प्रतिबिंब पडलं, त्याचं प्रतिबिंब पडलं असा दृष्टांत घेऊ नका. म्हणून ते म्हणतात की जल आणि सूर्य असे वेगळे द्रव्य आढळत नाही आणि म्हणून ब्रह्माला ती उपमा योग्य नाही. कारण ते वेगळं द्रव्य का नाही? कारण जलही परब्रह्मच आहे आणि सूर्यही परब्रह्मच आहे आणि म्हणून ब्रह्म अमूर्त आहे. ब्रह्म सगळीकडे भरून राहिलेलं आहे. ते जलातही भरून राहिलेलं आहे आणि ते सूर्यातही भरून राहिलेलं आहे. मग त्या ब्रह्माचं प्रतिबिंब इतक्या लांबून त्या जलात पडलं असं नाही म्हणता येणार. म्हणजे या दृष्टांताप्रमाणेच परब्रह्म जे आहे ते कितीही दूर असलं तरी सुद्धा ते सगुणामध्ये प्रतिबिंबित झालं आहे असं नाही म्हणता येणार. ते म्हणतात सगुण हे सुद्धा प्रतिबिंबाच्या रूपाने नाही जाणता येणार. का नाही जाणता येणार? कारण ते सगळीकडेच भरून असल्यामुळे त्याचा प्रतिबिंब रूपाने आपल्याला निर्देश करता येणार नाही
किंवा प्रतिबिंब रूपाने त्याला आपल्याला जाणता येणार नाही. म्हणून हा जो दृष्टांत आहे तो दृष्टांत आपल्याला इथे वापरता येत नाही. वृद्धी ऱ्हास भात्व अंतर्भावाद उभय सामंजस्यादेवम म्हणाले, उपाधीत असल्यामुळे वृद्धी ऱ्हास हे उपाधीचे धर्म ब्रह्माच्या ठिकाणी भासतात. वस्तुतः स्थिर असलेल्या सूर्याचे बिंबही हलणाऱ्या जलाप्रमाणे दिसते. एवढ्या पुरतीच ती उपमा असल्याने उपमा जुळते, काही विरोध येत नाही. कुठपर्यंत उपमा घ्या म्हणाले. आता पुन्हा दुसऱ्यांनी सांगितलं की तो सूर्य जो आहे तो पुष्कळ विशाल आहे, मोठा आहे, पण त्या एवढ्याशा पाण्यामध्ये सुद्धा जेव्हा सूर्याचं प्रतिबिंब दिसतं तेव्हा ते एवढंसं टिकली एवढं दिसेल. मोठ्या जलाशयात ते एखाद्या पराती एवढं दिसेल. काय जे लहान मोठं ते बिंब दिसेल, ज्याप्रमाणे तिथे सूर्याचं दृश्य त्या ठिकाणी प्रकट होईल त्याप्रमाणे म्हणाले ते लहान मोठं बिंब आमच्या नजरेस येईल. फक्त जल हल्लं म्हणून बिंब हल्लं, जल आहे म्हणून प्रतिबिंब पडलं, एवढाच विषय चर्चेला घेऊ शकतो किंवा दृष्टांत एवढाच घ्यावा. म्हणजे त्यांना एक आपल्याला सूत्र असं सांगायचं आहे की दृष्टांत हा सर्वार्थाने कधी घेता येत नाही. एका मर्यादित गोष्टी करता आपण तो दृष्टांत घेतो आणि त्याकरता त्यांनी सांगितलंय की दृष्टांत काही सर्व अंगांनी जुळत नाही आणि म्हणून जी गोष्ट समजून घ्यायची आहे, ज्या बाजूनी समजून घ्यायची आहे तेवढीच समजण्याकरता तो दृष्टांत उपयोगाला येतो. एक उदाहरण घेतलं की दूध आहे, दुधाला अमृत म्हटलंय. म्हणाले दुधाची उत्पत्ती काय सागरात झाली आहे का? कारण क्षीरसागराचं मंथन केलं आणि त्या मंथनामध्ये तो अमृतकुंभ मिळाला. पण आम्ही जे दूध पितो त्याला अमृत म्हटलं, तर मग हे अमृत काय सागरात निर्माण झालं नाही, मग त्याला अमृत का म्हटलं? म्हणाले तसंच दूध पिऊन कोणी अजरामर झालाय का? अमृत पिऊन मनुष्य अजरामर होतो असाही कोणी झाला नाही. तसंच जो अमृत पितो त्याला जरा स्पर्शत नाही, म्हणजे म्हातारपण स्पर्शत नाही, वृद्धत्व स्पर्शत नाही. दूध पिऊन कोणी म्हातारा झाला नाही असं सांगता येईल का? अरे दूध पिणारा मनुष्य सुद्धा वृद्ध होतो. म्हणाले हा अमृताचा दृष्टांत जो आहे तो धारोष्ण दुग्ध आहे आणि त्या दुधाला असं म्हटलंय की हे साक्षात पृथ्वी तलावरचं अमृत आहे. मग आता म्हणाले एखाद्याला आपण असं म्हटलं की हा मनुष्य म्हणजे ह्याचं सगळं कर्तृत्व बघता हा अगदी नरसिंह आहे, म्हणजे याचा अर्थ असा की पुरुषांच्या मध्ये त्याचा पराक्रम सिंहासारखा आहे. तर त्यांनी या सूत्रामध्ये असा प्रश्न उभा केलाय की मग त्याला सिंहाची उपमा दिली तर त्याला आयाळ आहे का आणि शेपूट आहे का असं कोणी पाहतं का? तो मनुष्य मनुष्यच आहे, तो पुरुष पुरुषच आहे. आणि त्यामुळे पुरुषाचा जो दृश्य भाग म्हणा किंवा जे त्याचं दिसणं आहे, जे त्याचं रूप आहे, जे त्याचे गुणधर्म आहेत, जे त्याचं लक्षण आहे तेच असणार. त्याला सिंहाची उपमा दिली म्हणजे तो सिंहासारखा दिसला पाहिजे असं काही नाही आहे. त्याच्या कर्तृत्वापुरतं सिंह म्हटलं, त्याच्या सामर्थ्यापुरतं सिंह म्हटलं, त्याच्या पराक्रमापुरतं सिंह म्हटलं, त्याच्या स्वतःच्या एकूण सत्ता सामर्थ्य याकरता सिंह म्हटलं, त्याच्या आत्मविश्वासाकरता सिंह म्हटलं. ते म्हणाले तेवढा घ्या ना, ज्या संदर्भात तो दृष्टांत आलाय तेवढाच घ्या म्हणाले. आणि म्हणून बिंब आणि प्रतिबिंबाच्या बाबतीमध्ये सुद्धा दृष्टांत घेताना गल्लत करू नका असं म्हटलेलं आहे त्यांनी. पण निर्गुण ब्रह्माकरता जर काही दृष्टांत दिले तर उपाधी भेदानी ते दृष्टांत मान्य करता येतील. पण उपाधी भेदानी ते दृष्टांत मान्य केले म्हणून ब्रह्म सगुण आहे असं होत नाही. मग आता कशाचा काल विषय जिथे आपण संपवला त्याचा निर्देश आहे की ब्रह्माला 4 पाय आहेत असं म्हटलं, ब्रह्माला 16 कला आहेत असं म्हटलं, ब्रह्माचं जे रूप आहे किंवा त्याचा तो देह आहे तो वैश्वानर ब्रह्माचं जे रूप आहे ते सबंध त्रिखंडाला व्यापून राहिलाय असं म्हटलं. मग हे म्हणता येतं का म्हणता येत नाही? हे म्हणावं का म्हणू नये? हे म्हणाले जेव्हा ब्रह्माचा निर्देश करताना, ब्रह्माचं लक्षण सांगताना, ब्रह्माचं वर्णन करताना, ब्रह्म समजावून देताना, ब्रह्माचं सामर्थ्य सांगताना या सगळ्याचा आम्ही उपयोग केला
याचा अर्थ ब्रह्म म्हणजे त्याचं शरीर हे असं 3 लोकांमध्ये पसरलेलं आहे. चंद्र आणि सूर्य त्याचे डोळे आहेत. सहस्र शीर्ष सहस्र पाद, काय वर्णन केलं की त्याला हजारो डोळे आहेत, त्याला हजारो पाय आहेत, त्याला हजारो कान आहेत. म्हणजे हे वर्णन केलं याचा अर्थच असा आहे की त्याचा संदर्भ ज्याच्याशी जोडला आहे त्यांनी बघावा. म्हणजे समजा जर आता अण्णा हजारे 16 तारखेला उपोषणाला बसणार, तेव्हा जर ते म्हणाले की माझ्या उपोषणाच्या मागे परमेश्वराची शक्ती कार्यरत आहे, कारण हा जो समाज पुरुष आहे तो सगळा समाज पुरुष माझ्या कार्याच्या मागे उभा आहे. कसा आहे? कारण त्या ब्रह्माचं जसं वर्णन केलं की त्याला हजारो हात आहेत, त्याला हजारो कान आहेत, त्याला हजारो डोळे आहेत, त्याला हजारो मस्तक आहेत. तर ह्या एका समाजकार्याकरता मी उद्युक्त झालो, तर या समाजकार्यामध्ये हा समाज पुरुष या अनेक लोकांच्या रूपाने हजार डोळ्यांनी उभा आहे, हजारो डोळ्यांनी उभा आहे, हजारो हातांनी उभा आहे. असं जर कोणी म्हटलं तर समाज नावाचा पुरुष कुठे दाखवा म्हटलं तर ते म्हणतील अहो समाज पुरुष दाखवायचा नाही, आपल्याला जे संघटनेचं सामर्थ्य आहे ते मी आपल्याला सांगतोय. तसंच आहे की ब्रह्म जे आहे ते सर्व दूर भरून राहिलेलं आहे. ते सर्व दूर भरून राहिलेलं जे ब्रह्म आहे त्याची व्याप्ती किती, त्याचं सामर्थ्य किती, ते कशा कशात भरून राहिलंय. आमच्यामध्ये भरून राहिलंय म्हटलं तर काही नाही वाटणार, पण ते सूर्यात भरून राहिलंय म्हणजे आम्हाला वाटेल चंद्रात भरून राहिलंय. म्हणजे हे केवढे मोठे मोठे ग्रह गोल नक्षत्र आहेत, त्या सगळ्यांमध्ये भरून राहिलेलं आहे. म्हणून त्यांनी आपल्याला सांगितलं की हे जे दृष्टांत आहेत हे दृष्टांत समजून घ्या, आणि ह्या दृष्टांतांना तुम्ही असं नका म्हणू की त्या दृष्टांतामुळे जे परब्रह्म आहे ते सगुण आहे. आता आणखीन त्यांनी एक स्पष्टीकरण दिलंय एका सूत्रावरती. दर्शनाच्य, सगळ्या दार्शनिकांनी म्हणजे सगळ्या आचार्यांनी आपला आपला सिद्धांत सिद्ध करून दाखवण्याकरता परब्रह्म आणि जगत या दोघांचा संदर्भ जोडताना किंवा ते स्वरूप स्पष्ट करताना निरनिराळे दृष्टांत दिलेले आहेत. श्रुतीमध्ये तसेच सांगितल्यामुळे वरील दृष्टांत योग्य ठरतो. त्यांनी सांगितलं की तुम्ही कोणतेही दृष्टांत द्या, बिंब प्रतिबिंब द्या, रज्जू सर्प द्या, म्हणाले जल तरंग द्या, सुवर्ण अलंकार द्या, त्याचबरोबर म्हणाले तंतू पट द्या, म्हणजे धागा आहे आणि धाग्याचा पट विणला आहे. म्हणाले सुवर्ण आहे त्याचा अलंकार आहे. हे काय आहे? वस्त्र धाग्याशिवाय निर्माणच होऊ शकत नाही. धागा हेच त्याचं मूलभूत असणारं द्रव्य आहे, त्या वस्तूशिवाय वस्त्रच होत नाही. तसंच हे जे जग आहे ते त्या निर्गुण परमात्म्याच्या पासून ज्या प्रक्रियेत निर्माण झालेलं आहे ते आम्हाला दृश्य भिन्न भिन्न दिसतंय, ते आम्हाला सगुण दिसतंय. याचा अर्थ वस्त्र म्हणजे तंतू नव्हे आणि तंतूशिवाय वस्त्र नव्हे, वस्त्र नसलं तरी तंतू आहेच. तसंच त्यांनी सांगितलं की अलंकार आमची नजर फसवी आहे म्हणून आम्हाला दर 2 वर्षांनी आमचे अलंकार बदलावेसे वाटतात, त्याची घडण बदलावीशी वाटते. नाहीतर घडण बदलण्यामध्ये काय आहे? ते मूळचं सोनंच आहे. ते गोल केलं, ते चौकोनी केलं, त्याला कंगोरे केले, त्याच्यावर नक्षी केली तरी ते सोनंच आहे. म्हणून त्यांनी सांगितलं की ते मूलभूत जे परब्रह्माचं निर्गुण रूप आहे त्याला कशानीच बाधा येत नाही. ते म्हणाले हे सगळे जे आता पुढचा दृष्टांत ते सांगतात, ते म्हणाले की आपल्याला मृगजळ दिसतं उन्हाळ्यामध्ये खूप लांबच्या अंतरावरती रस्त्यावरती जो खूप तापलेला असं डांबर किंवा काही जर असं असेल तर वरच्या बाजूला असा भास होतो की पाण्याचे लाटा येत आहेत, खूप उन्हाळा पाहिजे त्याला. आणि मग त्या तसं मृगजळ म्हणजे त्या मृगाला तसं जळ दिसतं, त्याला ते पाणी आहे असं वाटतं, आणि ते रानामध्ये ते मृग म्हणजे ते हरिण त्याच्या मागे धावत धावत जातं, तो मृग धावत राहतो. म्हणाले हा एक काय आभास आहे. म्हणजे कशा कशाला आभास म्हटलंय? माती आणि घट. घट हा मातीवरचा आभास आहे. खाली दोरी पडली आहे, तो सर्प वाटतोय. सर्प हा रज्जूवरचा आभास आहे.
दागिना हा सोन्यावरचा आभास आहे, वस्त्र हे पटापट म्हणजे हे तंतूवरचा आभास आहे, मृगजळ हे मृगाकरता आभास आहे. म्हणजे हे जे सगळे आहेत हे सगळे भ्रम आहेत. त्यांनी सांगितलं हे भ्रम हे एक प्रकारचे दृष्टांत. हे कशाकरता चाललंय? दर्शनाच्य, दर्शनांनी सुद्धा दृष्टांतांचा उपयोग करून परब्रह्माचं स्वरूप समजावून सांगण्याकरता त्याचा वापर केला आहे. एवढं सांगण्याकरता ते आपल्याला दृष्टांत सांगतायत. आता म्हणाले आता आपल्याला दुसरे दृष्टांत घेऊया. दृष्टी भ्रमाचा दृष्टांत, की एक कोळशाचं कोलीत आहे आणि ते कोलीत जळतं, कोलीत ते आम्ही गोल 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 फिरवलं तर त्याला अलात चक्र असं तत्वज्ञानाच्या भाषेमध्ये बोलतात. की आपल्याला एक गोल चक्र अग्नीचं फिरतं आहे, तांबडं लाल असं आपल्याला वाटतं, भास आहे. वास्तविक पाहता एकच कोळसा आहे. नाहीतरी आपण सिनेमा पाहतो म्हणजे काय पाहतो? सगळा दृष्टी आभासच आहे. आधी कथा खोटी, ते जे चित्र पाहतो आहोत ते चित्र तिथे खरं म्हणजे खोटं. आवाज येतो, ती व्यक्ती हलताना दिसते, रडताना दिसते, बोलताना दिसते, सगळा आभास आहे. पण तो सुद्धा आभास निर्माण केलेला आभास आहे. त्या व्यक्तीचं एक चित्र नाहीये, अशी सतत चित्र काढत ठेवलेली आहेत. आणि ती सतत चित्र आम्हाला दृष्टीभ्रमामुळे ती व्यक्ती हल्ली, ती व्यक्ती चालली, ती व्यक्ती बोलली असं वाटतं. आणि ते थांबलं, स्लो मोशन केलं की मग आपल्याला समजतं की अरे हा दृष्टीभास आहे, हा आभास आहे निर्माण केलेला. आणि मग कोणी सिनेमा बघून रडायला लागलं की आपण म्हणतो अरे ते काय खरं आहे का? रडायला काय झालं? माणूस नुसता रडत नाही, लोक आत्महत्या करतात सिनेमे बघून, सिनेमातली आत्महत्या बघून. म्हणजे त्या आभासावरती किती पक्का भास आहे. आपल्याला ते खरं वाटणारा आभास आहे, ते जाणवतं, पण ते त्या क्षणी खरं वाटतं आणि ते इतकं मनावरती ठसतं. तसं जगाचं आहे. त्यांना सांगायचंय काय सगळ्या दार्शनिकांना, की हे जग खरं आहे हा आम्हाला झालेला भ्रम आहे, आम्हाला होत असलेला भास आहे. वास्तविक पाहता हे काही नाही आहे, हे सगळं परमात्म रूप आहे असं त्यांना आपल्याला या दृष्टांतांनी सांगायचंय. ते सांगतात की म्हणाले श्रुतींनी पण दृष्टांत दिले, स्मृतींनी पण दृष्टांत दिले. म्हणाले हे सगळे दृष्टांत आम्ही तुम्हाला आतापर्यंत सूत्रांनी सांगितले. आता हे दार्शनिक तर तुमच्याच सारखे आहेत ना. म्हणजे त्यांना म्हणायचंय आपल्याला की ती पण माणसं म्हणूनच आहेत ना सगळे आचार्य. शंकराचार्य आचार्यच आहेत, मध्वाचार्य आचार्यच आहेत, म्हणजे आमच्यासारखी माणसं आहेत ना आडामासांची. पण त्यांनी सुद्धा दृष्टांतांनीच आपला विषय समजावला ना. म्हणजे कशा करता हे सांगितलं की अहो श्रुती सांगते किंवा वेद सांगतात, काय ते दृष्टांत सांगतात, हे काही दृष्टांत मानावेत का नाही, हे खरंच असलं पाहिजे. अहो पण म्हणाले इतक्या पुढच्या काळापर्यंत सुद्धा लोक अशाच प्रकारे उदाहरणं देऊन समजावतात. मग वेदांनी उदाहरण देऊन समजावलं तर तुम्ही त्याला उदाहरणच खरं आहे असं का म्हणता? त्यांना आपल्याला असं म्हणायचंय की एकच विषय चाललाय हा, की ब्रह्म निर्गुणच आहे. सगुणाच्या बाजूनी ब्रह्माची ओळख करून दिली, ती दृष्टांतांनी करून दिली आहे. जसा तुम्ही दृष्टांत हा तत्वज्ञान समजायला वापरता तसंच ते सगुण रूप जे ब्रह्माचं वर्णन केलेलं आहे ते निर्गुण ब्रह्म समजण्याकरताच केलेलं आहे असं त्यांना आपल्याला सांगायचं आहे. आता पुढे आणखीन वेगळ्या प्रकारचा सगळे प्रकारचे आभास त्यांनी दिलेले, की खूप लांब एखादं झाड आहे किंवा खांब आहे, तर धुसर प्रकाशामध्ये तो झाड किंवा खांब आहे असं वाटत नाही. एखादं झुडूप आहे पण एखादा माणूस उभा आहे असं वाटतं. म्हणाले हा सुद्धा भ्रम आहे. म्हणाले जेव्हा पृथ्वी फिरते आहे तिच्याच बरोबर सगळे ग्रह फिरत आहेत, पण पृथ्वी फिरते आहे असं आपल्याला वाटत नाही. आपल्याला पृथ्वी स्थिर आहे असं वाटतं. आपल्याला पृथ्वी फिरते असं केव्हा वाटतं? जेव्हा ब्लड प्रेशर वाढतं किंवा चक्कर येते का तेव्हा कळतं की पृथ्वी फिरायला लागली आहे. नाही तर पृथ्वी स्थिर आहे असंच आपल्याला वाटतं. म्हणाले आपण रेल्वेने जात असतो, रेल्वे पळत असते पण आपल्याला झाडं पळतायत असं वाटतं. भ्रम आहे. झाडं स्थिरच असतात पण आपल्याला ती झाडं पळतायत असं वाटतं. हा एक दृष्टांत सांगितला. त्याच्यानंतर म्हणाले
जे दृष्टांत येतात ते रंग, ते म्हणाले रंग आपल्या दृष्टीला सगळे जसे आहेत तसेच दिसतात असं नाही. म्हणाले त्यामुळे आपल्याला रंगामध्ये सुद्धा भिन्न भिन्न भास होतात. दूरवर जर पाहिलं, कधी जवळून पाहिलं तर रंग भिन्न भिन्न दिसतात. त्याच्या रंगामधल्या त्याच्या चमकीमुळे, त्याच्या तेजामुळे, त्याच्यामध्ये वापरलेल्या काही, आता जसं आज फार सोपं आहे सांगायला की फ्लोरोसंट कलर्स असतात, कसे दिसतात? साधे रंग आणि फ्लोरोसंट रंग याच्यात फरक कळतो आपल्याला की तो रस्त्यावरून जाताना आपल्याला काही दिसत नसतं, पण तो फ्लोरोसंट रंग लावलेल्यावर थोडासा उजेड पडला की ते सगळंच दिसायला लागतं. म्हणजे आधी तो रंग दिसतच नसतो. जो दिसतो तो साधा रंगवलेलं काहीतरी दिसतं, जो साधा रंग वाटतो, आणि थोडा प्रकाश पडल्याबरोबर त्याचा तर मूळच्या रंगासारखं नाही, ते चकचकीत उठावदार दिसायला लागतं, मूळचा रंग बदलून जातो. म्हणजे रंगामध्ये सुद्धा भ्रम निर्माण होतो आणि आम्हाला भ्रमाने दिसतो. जिथे काच आहे तिथे पाणी वाटतं, जिथे पाणी आहे तिथे काच वाटतं. लहानसा निखारा आहे तर जसा काही एखादा मणी आहे असं वाटतं. म्हणाले आकाशामध्ये ढग पळत असतात पण आम्हाला चंद्र पळतो आहे असं वाटतं, ढग पळतायत असं वाटत नाही. म्हणाले ज्याच्या दृष्टीला काही दिसत नाही त्याच्या गळ्यात जर हार घातला तर त्याला आपल्या गळ्यात साप पडला की काय असं वाटतं, कारण गारवा आहे फुलांना आणि ते मऊ आहे, कोमल स्पर्श आहे, त्याला असं वाटतं की अरे गळ्यात साप तर नाही पडला. म्हणाले त्याप्रमाणे इथे त्यांनी सांगितलं की कावीळ झालेल्या मनुष्याला वस्तू पिवळी दिसते, त्याला शुभ्रता काही प्रत्ययाला येत नाही. पर्वत दूर आहेत तोपर्यंत सुंदर दिसतात, जवळून पाहिले की त्याच्यावरची सगळी घाण, विरळपण, त्याचं सौंदर्य दूर होतं. तसंच आता हे कसे दिले दृष्टांत, हे का उद्धृत केले? त्याचं कारण असं की हे सगळ्या दार्शनिकांनी वापरलेले दृष्टांत आहेत. कशाकरता वापरलेले आहेत? एकाच गोष्टी करता की ते जे ब्रह्म आहे ते आम्हाला वेगवेगळ्या प्रकारांनी भासमान होतं हे समजावून सांगण्याकरता दर्शनाच्य नावाच्या सूत्राखाली त्यांनी आपल्याला ह्या दृष्टांतांनी कसं आचार्यांनी सिद्ध करून दाखवलंय हे इथे सांगितलंय. आता आणखीन एक दोन प्रसिद्ध असे तत्वज्ञानातले दृष्टांत आहेत. त्यातला एक आहे तो असा की मेंढ्यांच्या कळपामध्ये एक सिंहाचं म्हणा नाही तर वाघाचं म्हणा एक पिल्लू सापडलं आणि त्यांच्याच बरोबर ते मोठं व्हायला लागलं. तर त्याचे वाढताना ते जसे वागतात तसंच ते वागायचं. कुठलं तरी आवाज आला हे घाबरून पळाले की ते पण घाबरून पळायचं. आणि त्यामुळे त्याला कल्पनाच नाहीये की मी वाघ आहे किंवा सिंह आहे. आणि जेव्हा केव्हा तरी एकदा हे ओरडतात म्हणून तो ओरडायला गेला तर त्याच्या डरकाळी बरोबर सगळं आसमंत दणाणून निघाला आणि सगळे घाबरले. तेव्हा त्याला वाटलं अरे ह्यांचं ओरडणं आणि माझं ओरडणं वेगळं आहे. म्हणजे आपल्याकडे तो जुनं गाणं आहे ना त्या सुखाचे सोबती सिनेमामधलं, एका तळ्यात होती बदके पिले सुरेख. म्हणाले म्हणजे एकदा तो चोरून पाहतो की त्या पाण्यात सगळे बदक असतात, एकच राजहंस असतो आणि त्या सगळ्या बदकांना वाटतं हा कसला, आणि म्हणून ते सगळे आपल्यासारखा हा दिसत नाही म्हणून त्याला टोचे मारतात. होते कुरूप वेडे पिल्लू तयात एक, एके दिनी परंतु पिल्लास त्या कळाले, भय वेड पार त्याचे वाऱ्या सवे पळाले, पाण्यात पाहताना चोरूनी एक वेळ त्याचेच त्या कळाले तो राजहंस एक. त्याला म्हणाले त्यांनी चोरून पाण्यात पाहिलं आणि त्याला कळलं अरे हे तर सगळे बगळे आहेत आणि मी मात्र राजहंस आहे. तर हा अगदी ज्याला आपण काय म्हणू प्रसिद्ध दृष्टांत आहे आपल्या तत्वज्ञानामधला की राजाचा मुलगा आहे आणि भिल्लांच्या मध्ये वाढला आहे, त्याच्यावर सगळे संस्कार भिल्लांचे झाले आहेत. पण एके दिवशी चुकून तो राजाचा पुत्र आहे म्हणजे राजपुत्र आहे हे एकदा कळलं आणि त्याला राजपुत्र असल्याचं भान आल्यानंतर आता तो भिल्लांच्या संस्कारात रमेना, आता तो राजपुत्र झाला आणि मग त्यांनी राजपुत्राचे संस्कार घेतले. हा अगदी सगळ्यात प्रसिद्ध दृष्टांत आहे तत्वज्ञानामधला. ते म्हणतात हा जो जीव आहे
हा जोपर्यंत अज्ञानात आहे आणि या जगात आहे तोपर्यंत ह्या जीवाला या जगामध्ये मी माझं स्थावर जंगम, माझा देह, माझं रूप, माझी विद्या, माझी संपत्ती, माझं ऐश्वर्य, माझी सत्ता याच्यामध्ये तो रमून जातो. पण ज्या दिवशी त्याला कळतं की अरे हे म्हणजे मी नव्हे, त्या दिवशी तो त्याच्यातून दूर होतो. त्याकरता ह्या घेतलेल्या दृष्टांतांच्या मध्ये आणखीन एक प्रसिद्ध दृष्टांत आहे की वरती स्फटिक घेतलाय आणि स्फटिकाच्या खाली तांबडं जास्वंदीचं फूल ठेवलंय. हे सगळे तत्वज्ञान सांगणारे दर्शनांमधले दृष्टांत आहेत. या दृष्टांतातून तत्वज्ञान चर्चा करत पुढे जातं. काय होतं म्हणाले, त्या स्फटिकामधून जेव्हा ते जास्वंदीचं फूल पाहिलं जातं तेव्हा ते लाल दिसतं. त्याच्याऐवजी सोनचाफा ठेवला तर रंग वेगळा दिसेल. त्याच्याऐवजी पांढरं फूल ठेवलं तर ते पांढरं दिसेल. त्यांनी सांगितलं तो स्फटिक जो आहे त्या स्फटिकामधून पाहताना तो जो रंग आहे जास्वंदीचा तो त्या स्फटिकाला आलेला आहे. पण म्हणाले स्फटिक शिला भंग पावली, तर मगाशी आपण म्हटलं तसं की ती शिला जर भंग पावली तर ती शिला नुसती पाहिली तर एखाद्या केसाचं गुंतवळ असावं तसं दिसतं. कारण त्याच्यामध्ये निर्माण झालेल्या ज्या रेषा आहेत त्या अशा केशासारख्या अगदी बारीक रेषांचं एक गुंतवळ किंवा गुंतव हे तयार होतं आणि म्हणून ते असं गुंतलेलं एकात एक असा जो आकार आहे तो केसाचं गुंतवळ असावा तसा होतो. पण म्हणाले स्फटिक खाली ठेवलेल्या त्या जास्वंदीचा लाल रंग घेतो, खाली ठेवलेल्या त्या सोनचाफ्याचा पिवळा रंग घेतो, खाली ठेवलेल्या कवठी चाफ्याचा पांढरा रंग घेतो. म्हणजे त्यांनी सांगितलं की हा जो जीव आहे तो अज्ञानी आहे. ह्या जगात आल्यावर त्या अज्ञानामध्ये तो अज्ञानाचा व्यवहार करतो. त्याला जसा ठेवला तसा तो राहतो. हा एक भाग. हाच दृष्टांत वेगवेगळ्या प्रकारे तत्ववेत्यांचं बुद्धीचं कौशल्य कुठे, एक दृष्टांत एका करता वापरतात का नाही, वेगवेगळ्या प्रकारांनी वापरतात. आता हाच निर्गुण आणि सगुणाला वापरायचा आहे, कसा वापरतील? परमात्मा निर्गुण आहे. तो स्फटिक जो आहे तो त्याला काय, त्याला कोणताच रंग नाही. त्याच्या खाली तांबडं फूल ठेवल्याबरोबर तो तांबडा दिसला. म्हणजे आम्ही जर त्या निर्गुण परमात्म्याचा गणपती केला तर तो गणपती दिसेल. त्या निर्गुण परमात्म्याचा आम्ही मारुती केला तो मारुती दिसेल. परमात्मा निर्गुणच आहे. त्यांना आपल्याला जे सांगायचं आहे ते असं सांगायचं आहे. ते म्हणतात की असे दृष्टांत, आणि दृष्टांत कसे वळवावेत, दृष्टांत कसे वाकवावेत, आणि दृष्टांत एक दृष्टांत 100 प्रकारच्या तत्वज्ञानाच्या प्रक्रिया समजून द्यायला तो कशा कशा प्रकारांनी वळवावा हे ज्ञानेश्वर महाराजांकडून शिका. एक दृष्टांत आहे, त्यांच्या संबंध ज्ञानेश्वरीमध्ये किती प्रकारांनी येईल, किती गोष्टी तो समजावून सांगेल, मोठं अवघड आहे. भाषेचं प्रभुत्व त्यांच्याकडे जे आहे ते विलक्षण आहे. आणि त्यामुळे त्यांनी असं इथे म्हटलंय की काही बाबतीमधला आणखीन भ्रम, आणखी एक प्रकारचा भ्रम सांगण्याकरता दिलेले दृष्टांत आहेत की हिरा आहे आणि कोळसा आहे. आता हिऱ्याचा रंग शुभ्र पांढरा, त्याची किंमत केवढी, त्याचं देखणे पण केवढं, आणि कोळसा तो बिचारा काळा कुट्ट वेडावाकडा, आणि त्याचं मूल्य काय, काही नाही. पण ते दोघेही जण कार्बनच आहेत, त्यांचं मूलद्रव्य कार्बनच आहे. वर दिसायला एक हिरा आहे एक कोळसा आहे. एखादी बाई केमिस्ट्रीची प्रोफेसर आहे आणि तिला सांगितलं की तुला दागिने घडवायचे आहेत आणि तुला हिऱ्याचे दागिने आवडतात, तू कशा करता हिऱ्याचे दागिने घालतेस? कारण तुला माहिती आहे की हिरा आणि कोळसा हे दोन्ही कार्बन आहेत. मग कुड्या हिऱ्याच्या कशाला, कार्बनच्या करू ना, म्हणजे कोळशाच्या करू ना. तर ती म्हणेल माझी ती केमिस्ट्रीची डिग्री परत घेतली तरी चालेल, पण मला कानातली कुडी मी काही कोळशाची घालणार नाही, मी हिऱ्याचीच घालीन. हिरा आणि कोळसा दोन भिन्न आहेत. एकाचं मूल्य अधिक आहे, एकाचं मूल्य कमी आहे. हे पारमार्थिक दृष्ट्या आमचं अज्ञान आहे.
त्यांना हे दृष्टांत या एकाच तऱ्हेने सांगायचे तसं नाही, अनेक प्रकार आहेत. अनेक प्रकारांनी एक दृष्टांत सांगितला जातो. म्हणाले आता दुसरं, हा जो जीव आहे तो आपण जगतो आहे याचा प्रतिक्षणी अनुभव घेतो. ब्रह्म कुठे दिसतं? ब्रह्म काही दिसत नाही. शास्त्राने सांगितलं म्हणून, म्हणजे ब्रह्मसूत्रामधलंच तिसरं सूत्र आहे, शास्त्र योनित्वात. ब्रह्म कुठून कळतं? ब्रह्मशास्त्रातून कळतं किंवा ब्रह्मग्रंथातून कळतं की ब्रह्माचं स्वरूप काय आहे. अनुमानाने कळतं ते ब्रह्म नव्हे. जे खऱ्या अर्थाने कळतं, शाश्वतपणे कळतं, ते आम्हाला शास्त्रातून कळतं. म्हणाले ब्रह्माची प्रचिती येत नाही, त्या ईश्वराची प्रचिती येत नाही. त्याचबरोबर ब्रह्माची जी शक्ती आहे त्या शक्तीची पण प्रचिती येत नाही. ज्याला आम्ही माया म्हटलं आहे त्या मायेची पण प्रचिती आम्हाला येत नाही. मग आम्हाला ब्रह्म कळावं, आम्हाला ईश्वर कळावा, आम्हाला माया कळावी, आम्हाला ईश्वराची शक्ती कळावी, म्हणून हा वेद जो आहे तो झटतो, तो खटपट करतो, तो प्रयत्न करतो आम्हाला समजावून सांगायला की बाबा रे या परमात्म्याला समजून घे. कारण मी आपल्याला अनेक वेळा आपण उदाहरणं जर अनेक ठिकाणी पाहिली तर आपल्या लक्षात येतं, सगळेच जण म्हणजे व्यवहारामध्ये आपल्याला आपण मुलांना काही समजायला लागलो की मुलं म्हणतात तो आम्हाला परमेश्वर दाखवा म्हणजे आम्ही त्याच्यावर विश्वास ठेवू. एका शास्त्रज्ञांनी मला असं सांगितलं की म्हणाले, हे बघा बाई तुमचं तत्वज्ञान वगैरे काय असेल ते असू द्या, पण म्हणाले मी जसा शेतामध्ये काम करणारा शेतकरी पाहतो तसा तितका स्वच्छ परमात्मा मला दिसला तर मी त्याच्यावर विश्वास ठेवीन. मी म्हटलं हा शेतातला शेतकरी जो काम करतो आहे तो परमात्माच आहे जो तुम्हाला दिसतो आहे. तो म्हणाले तो मला माणूस आहे, तो मला माणूस म्हणून दिसतो. मी म्हटलं मग परमात्मा पण तुमच्याकरता शेतकऱ्यासारखं माणसाचं रूप घेऊन आलं तर तुम्ही त्याला माणूसच म्हणणार आहात, तुम्ही त्याला परमात्मा कसे म्हणाल? कारण तुम्ही त्याला ओळखूच शकत नाही. या माणसातला परमात्मा ओळखू शकत नाही तर परमात्म्याने घेतलेलं माणसाचं रूप कसं ओळखाल? आपल्याला त्याच्याकरता एक छोटीशी गोष्ट सांगते की आमचे कीर्तनकार निजामपूरकर बुवा अतिशय रामभक्त होते. आज आपण सुंदर सुंदर रामाची भजनं ऐकली. अत्यंत रामभक्त आणि विलक्षण निष्ठा रामावरची. त्यांनी असं म्हटलं की भगवंता माझ्या कीर्तनामधनं काही माझा अधिकार नाही की तू मला दर्शन द्यावंस, पण केव्हा तरी एकदा तू मला खरंच दिसलास तर मला आनंद होईल, तुझं दर्शन झालं तर मला आनंद होईल. भगवंतानी लक्षात ठेवलं आणि भगवंत त्यांना दर्शन देण्याकरता कोणत्या तरी रूपामध्ये येणार आहेत, येतीलच. त्यांचं कीर्तन संपलं, निघाले. रात्रीची वेळ होती, अर्धवट उजेड अंधार होता आणि म्हणाले आता रस्ता कसा काय आपल्याला लक्षात येत नाहीये. ज्यांच्याकडनं आपण कीर्तनाला आलो ते घर काही आपल्याला सापडत नाहीये. त्या कीर्तनातून ऐकून निघालेला एक मुलगा होता. म्हणाले बाळ मला सांगशील का रे हा रस्ता कुठे जातो? मला अमक्या ठिकाणी जायचंय. चला ना म्हणाले बाबा मी तुम्हाला घेऊन जातो. आणि त्यांनी त्यांचा हात धरून त्यांना नेलं आणि त्यांना सांगितलं आता या गल्लीमध्ये तुम्ही गेलात ना की त्या गृहस्थांचं घर आहे जिथे तुम्ही उतरलात. ते म्हणाले ठीक आहे. असं म्हणून ते आता गल्लीपाशी वळणार तर हा मुलगा एकदम अदृश्य झाला. ते म्हणाले याचा अर्थ मला भगवंतानी प्रभू रामचंद्रांनी मला दर्शन दिलं. मला कुठे कळलं हा मानव रूपामध्ये राम आला म्हणून. म्हणून आपलं त्या शास्त्रज्ञांना म्हणणं आहे की अहो देव त्या शेतकऱ्यासारखा जरी रानात उभा राहिला तरी उभा राहिलेला तो जो कोणी आहे तो परमात्मा आहे हे कळायला सुद्धा ती नजर पाहिजे ना. जोपर्यंत ती नजर नाही तोपर्यंत कसं होईल? खुदा अगर वो नजर दे दे तो, भगवंतानी जर ती नजर आम्हाला दिली तर आम्हाला तो परमात्मा कळेल, तो परमात्मा दिसेल. आणि म्हणून त्यांनी इथे सांगितलं की हे आम्हाला कळत नाही हीच अडचण आहे आणि ती अडचण दूर करण्याकरताच हा जो वेद आहे हा वेद सातत्याने सगुणाच्या माध्यमामधून दृष्टांतांच्या मधून आपल्याला
हा विषय समजावून सांगण्याचा प्रयत्न करतो. आता त्यात आणखीन एक विषय त्यांनी घेतला आहे, पण तो विषय आता मी फारसा वाढवत नाही. आपण बाकीची सगळी सूत्र आपण पाहिलेली आहेत. हा आत्ता घेतलेला विषय कोणता आहे? तो विषय असा आहे की परब्रह्म जर निर्गुण आहे तर त्याचं वर्णन सत, चित आणि आनंद, सच्चिदानंद ह्या शब्दांनी केलेलं आहे. तर त्यातल्या त्यात निर्गुण वर्णन करण्याकरता त्यांनी सच्चिदानंद हा शब्द वापरलाय. सत, चित आणि आनंद. आपल्याकडे असं म्हटलं जातं की हे जे सच्चिदानंद रूप आहे यातली त्याच्या कोणत्या कोणत्या गुणांची उपासना कोण कोण करतो? भगवंताच्या आनंद या रूपाची उपासना किंवा ह्या लक्षणाची, या गुणाची उपासना भक्त करतो. भक्ताला नामाचा आनंद आहे, भक्ताला भजनाचा आनंद आहे, भक्ताला त्याच्या महिमा श्रवणाचा आनंद आहे, भक्ताला त्याला वंदन करण्यात आनंद आहे, भक्ताला त्याची सेवा करण्यात आनंद आहे, भक्ताला त्याचं नामसंकीर्तन करण्यामध्ये आनंद आहे, भक्ताला त्याच्याशी सख्यत्व जोडण्यामध्ये आनंद आहे आणि भक्ताला त्याच्या चरणी सर्वस्व निवेदन करण्यामध्ये आनंद आहे. या नवविधा भक्तीमध्ये सगळं श्रवण आहे, कीर्तन आहे, स्मरण आहे, वंदन आहे, सख्य आहे, दास्य आहे, आत्मनिवेदन आहे. हे सगळं करण्यात आनंद आहे. म्हणून भक्त भगवंताच्या आनंद रूपाची उपासना करतो. योगी कशाची उपासना करतो? त्याच्या चित्त या रूपाची उपासना करतो. त्याचं चित्त हे काय स्वरूप आहे? त्याचं चित्त म्हणजे चैतन्यमय. तो चैतन्यमय आहे, पण जेव्हा ह्या देहात आहे तेव्हा त्या चैतन्याला उपाधीनी जोडलेला आहे. त्यामुळे आमचं काय झालं? हा देह कशामुळे निर्माण झाला? तो चित्त. आपण हाही विषय मागे घेतलेला आहे. त्याचा त म्हणजे पाय मोडलेला आहे आणि आम्ही त्या पाय मोडलेल्या त मध्ये एक पूर्ण त मिसळला की चित्त. इथं चित्त आलं की शरीर आलं, शरीर आलं म्हणजे देह आला, देह आला म्हणजे भाव भावना सगळं आलं. हा योगी जो आहे तो परमात्मा सगळ्यांच्या ठिकाणी चित्त रूपाने निवास करू नये, चैतन्य रूपाने निवास करू नये, ह्या भावानी परमात्म्याची उपासना करतो. आणि सत हे ज्ञान आहे, म्हणजे त्याचं अस्तित्व, त्याची सत्ता, त्याचं एकमेवा द्वितीय पण, तोच एक, दुसरा कोणी नाही, त्याच्याशिवाय दुसरं काही नाही, हे त्या सत शब्दात अभिप्रेत आहे. त्यामुळे सत शब्दामध्ये मी नाही, तोच, तोच फक्त. भक्त त्याच्या भावात मी नाही तो होतो. योगी मी नाही, सगळी चित्त. हे विश्वची माझे घर, ऐसी मती जयाची स्थिर, किंबहुना चराचर आपणची जाहला. हा जो योगी आहे हा चराचरात भरून राहतो. म्हणजे योगाचा अभ्यास करणारे, आता ती कथा याज्ञवल्क्य मुनींची आहे की याज्ञवल्क्य मुनींनी योगाचा अभ्यास फार फार खोलवर केलेला आहे आणि ते त्याच्यामध्ये फार निष्णात आहेत. याज्ञवल्क्य मुनींच्या ठिकाणी एक प्रसंग असा घडतो की त्यांची जी बहीण आहे त्या बहिणीचा मुलगा, त्या बहिणीचं जे बाळंतपण आहे, तिची प्रसूती आहे, ती जंगलात होते. जे ती जंगलात जाऊन आपली प्रसूती आपण करते आणि आपलं जे मूल आहे ते पिंपळाच्या झाडाखाली ठेवून देते आणि ती निघून जाते. ती याज्ञवल्क्यांची बहीण आहे आणि त्या पिंपळाच्या वृक्षाखाली राहिलेलं ते मूल, त्याची जोपासना ते पिंपळाचा वृक्ष करतो. आणि म्हणून हा कोण? तर ते पुढे पिप्पलाद या नावाने प्रसिद्धीला आले. ते जे पिप्पलाद ऋषी आहेत ते त्या पिंपळाच्या झाडाखाली राहिले, म्हणजे त्यांचा निर्वाह, त्यांचं संगोपन हे त्यांनी केलं. ते 8 वर्षाचे वगैरे झाले असतील तेव्हा नारद तिथे आले आणि नारदांनी बघितलं हा मुलगा इथे आहे
त्यांनी विचारलं, बाळ तुझे आईवडील कुठे आहेत? तो म्हणला, तुम्ही काय बोलता मला कळत नाही. कारण त्यांनी शब्द ऐकलेले नाहीत, त्याला भाषा माहिती नाही. आपल्याला एक माहिती आहे की नाही, की कावळ्याला आणि चिमणीला, वाघाला किंवा हत्तीला, घोड्याला किंवा गाढवाला त्यांना त्यांची भाषा शिकवावी लागत नाही. म्हणजे इंग्लंडमधला कावळा सुद्धा कावकाव करतो, आमच्या हिंदुस्थानातला कावळा सुद्धा कावकावच करतो. पण भारतातला माणूस मात्र हिंदी, मराठी, पंजाबी, गुजराती बोलतो आणि इंग्लंडमधला माणूस मात्र इंग्रजी बोलतो. त्याला इंग्रजी येतं, त्याला मराठी येतं का मला काही कळत नाही तुम्ही काय बोलता ते. म्हणजे माणसाला भाषा आहे, त्याला ती शिकावी लागते. आणि ह्या सगळ्या प्राण्यांना निसर्गानेच भाषा दिलेली आहे, ते कुठेही असू देत. हिंदुस्थानातला कावळा जरी लंडनमध्ये गेला तरी तो तिथे कावकाव करूनच सांगणार आहे. तो हिंदुस्थानातला म्हणजे वेगळा काही नाही, किंवा तो फॉरेन रिटर्न झाला म्हणून कावकाव म्हणायला विसरला, इंग्लंडमधलं काहीतरी वेगळाच आवाज होत नाही, सगळीकडे तो कावकावच करतो. असा हा पिप्पलाद म्हणाला, तुम्ही काय बोलता, काय काही कळत नाही त्याला. ते त्याला ज्ञान देतात, त्याला सांगतात की बाळ अरे अशी भाषा आहे. तो म्हणाला, त्याला राग आला, संतापला. तो म्हणाला, तुम्ही मला सांग. पुष्कळ मोठी कथा आहे. नारदांनी ध्यान लावलं, हा मुलगा कोण आहे त्याचा शोध घेतला, मग तो कोणाचा कोण आहे, मग त्याला ते सगळं शिकवलं, त्याच्यावर संस्कार केले वगैरे वगैरे. पण त्याला कळलं की आपण याज्ञवल्क्यांच्या बहिणीचे चिरंजीव, मग एवढ्या मोठ्या ऋषीचा जर मी भाचा आहे तर त्यांनी मला त्यांच्या घरामध्ये माझा जन्म का नाही होऊ दिला, आणि असं जर ते वागले तर त्यांनी माझ्यावर अन्याय केलाय, आणि माझ्यावर अन्याय झाला या भावनेनी त्यांनी मोठं तप केलं. त्यांनी नारदांना सांगितलं, आता काय करू सांगा, मला त्या माझ्या मामाला बघायचं आहे. तर ते तप केलं. त्या तपामधून त्यांनी एक कृत्या म्हणजे पुष्कळ सामर्थ्य मिळवलं. एक कृत्या म्हणजे दुसऱ्याला त्रास देण्याकरता असणारं मोठं सामर्थ्य अशी तयार केली, आणि ती याज्ञवल्क्यांच्या मागे लावली. आणि याज्ञवल्क्य जिथे जातील तिथे ती आहे, जिथे जातील तिथे आहे. याज्ञवल्क्य अगदी म्हणजे त्राही भगवान करून सोडलं. याज्ञवल्क्यांनी शंकरांची प्रार्थना केली, भगवान शंकर प्रकट झाले. ती कृत्या त्यांना शोधतेच आहे, आणि जेव्हा कृत्या शोधत भगवान शंकरांच्या समोर असलेल्या याज्ञवल्क्यांच्या इथे आली, त्या क्षणी याज्ञवल्क्यांनी योगमार्गाने आपल्याला भगवान शंकरांच्या देहामध्ये लीन करून टाकलं, म्हणजे गुप्त केलं, अदृश्य केलं. आणि मग जेव्हा त्या कृत्यानी त्यांचा पाठलाग सोडला, त्यानंतर ते भगवान शंकरांच्या इथे प्रकट झाले. भगवान शंकर म्हणाले, आश्चर्य आहे, तुझ्या ठिकाणी योगाचा इतका अधिकार कुठे थांबलास? म्हणाले, माझ्याजवळ. म्हणाले, तुमच्या नखाच्या खाली अदृश्य होऊन राहिलो होतो. माझा देह म्हणजे काय? हा जो योगी आहे ना, या सत चित आणि आनंद मधला हा चित म्हणजे चैतन्याचा उपासक आहे. सर्व जीव मात्रांमधलं चैतन्य एकच आहे, या भावनेनी उपासना करणारा आहे आणि आपलं सामर्थ्य वाढवणार आहे, असा हा योगी आहे. आणि सत हा जो भाव आहे हे केवळ भगवंताचं ज्ञानाचं रूप आहे. सत्य हे रूप आहे, भगवंताचं निखळ रूप आहे, भगवंताचं अनंत रूप आहे, भगवंताचं अस्तित्व आहे, त्याचं एकमेवाद्वितीयत्व आहे. आणि म्हणून सच्चिदानंद मध्ये सुद्धा निर्गुण परमात्मा कोणता आणि सगुण परमात्मा कोणता? तर सत हा निर्गुण आहे आणि चित आणि आनंद हा सगुण आहे. कारण त्या चितानी कोणाची उपासना केली आहे? त्या पतंजली योगसूत्रामध्ये तस्य वाचक प्रणवहा असं म्हटलेलं आहे. योगी ओंकाराची उपासना करतो आणि भक्त देवतेची उपासना करतो. आता आपण या प्रकरणाच्या शेवटाला आलो. कशाच्या शेवटाला आलो? की सगुण ही उपासना आणि निर्गुण ही उपासना सगळ्या बाजूनी छेदत 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 त्याचे कपचे काढत 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 आत गेलो तर कुठे पोचलो? सच्चिदानंद या परमात्म्याच्या नावापाशी पोचलो. त्यातला सुद्धा आनंद सोडला, त्यातला सुद्धा चित्त सोडला, आणि त्यातलं काय राहिलं? फक्त सत. एवढं एकच राहिलं.
म्हणजे परमेश्वराचं निखळ रूप काय आहे? सत आहे, अस्तित्व आहे, ज्ञान आहे. स्तोत्रांमध्ये म्हणतो ना, सत्यम ज्ञानम अनंतम नित्यम मनाकाशम परमाकाशम. सगळीकडे सत्य म्हणजेच ज्ञान, ज्ञान म्हणजेच ब्रह्म. आणि त्यांनी सांगितलं की उपनिषदांचं सार जर काही असेल तर निर्गुण परमात्मा हे उपनिषदांचं सार आहे. परमात्म्याचं स्वरूप निर्गुण आहे. हा विषय आता इथे संपला. आता एक विषय राहिला. आपण असं म्हणतो की ईश्वर हा कर्मफलाचा दाता आहे. तर पूर्वमीमांसक असं म्हणतात की ईश्वर कशाला आमच्या कर्माचं फळ आम्हाला देईल? कर्म आम्ही केलं, जे कर्म आहे त्या कर्माचं फळ आम्हाला मिळेल. धर्मम जैमिनी रत एव म्हणाले. ते काय म्हणतात? कर्माचे फल धर्म देतो असे जैमिनी श्रुतीच्या आधारानेच मानतात. जैमिनींनी असं म्हटलंय की कोणती श्रुती? स्वर्ग कामो यजेत. आम्हाला स्वर्गाची कामना आहे म्हणून आम्ही यजन म्हणजे यज्ञ करतो. आम्ही यज्ञ करतो तर काय होतं? यज्ञ केल्यानंतर यज्ञाचं फल मिळतं. कशा करता यज्ञ केला? विश्वशांती करता यज्ञ केला. कशा करता यज्ञ केला? आमच्या संपूर्ण देशातला भ्रष्टाचार नष्ट होऊन या देशामध्ये असणारा जो भ्रष्टाचारातला पैसा आहे तो यातल्या सर्वसामान्य मनुष्याला मिळो, कारण त्याचं वर्णन मोठं आकर्षक आहे. त्यांनी असं म्हटलंय की जो भ्रष्टाचाराचा अडकलेला आमचा पैसा आहे, स्विस बँक इकडे तिकडे, तो सगळा पैसा एकत्र केला तर या भारताची लोकसंख्या 120 कोटी आहे असं आज मी तिला धरलं तर तो पैसा जर आमच्या समाजामध्ये वाटला तर प्रत्येक माणसाच्या वाट्याला किमान 6 कोटी रुपये येतील. म्हणजे या देशातला भिकारी सुद्धा कोट्याधीश होईल, इतका पैसा भ्रष्टाचाराचा आहे. आणि जर एखाद्याला वाटलं नको नको एवढा भ्रष्टाचाराचा पैसा राहायला नको, काहीतरी चांगलं व्हावं या समाजाचं, केला त्यांनी यज्ञ की म्हणून मी त्याकरता यज्ञ केलेला आहे, त्या यज्ञाचं फळ मिळावं. म्हणाले यज्ञ फलाकरता केला जातो. यज्ञ केला की लगेच इथे फळ उभं आहे का? सगळ्याच यज्ञांची फलं इथं नाहीत. ज्याची इथल्या इथे पाहिजे ती इथे तर आहेतच. जसा पुत्रकामेष्टी यज्ञ आहे तो केला, पुत्राचा लाभ पाहिजे म्हणून दशरथ राजाला त्या यज्ञ देवतेनी त्या पायसाचं दान दिलंय आणि त्यांना तो प्रसाद दिलेला आहे यज्ञाचा की हा प्रसाद घे आणि तुला पुत्रांची प्राप्ती होईल. हे लौकिक फळ आहे. मग राजा दशरथाला ते पायस मिळालं एवढंच यज्ञाचं फळ आहे का? नाही म्हणाले, याच्यापेक्षा आणखीन फळ आहे. काय फळ आहे? स्वर्ग कामो यजेत. जे जे काही यज्ञ रूपाने केलेलं आहे ते सगळं फळ जे आहे ते अपूर्व नावानी एकत्र होतं. आत्तापर्यंत आपण जे कर्माबद्दल बोललो ना की आमचं केलेलं सगळं कर्म आहे ते काही इथे फळ देतं का? नाही. काय जे इथे देण्यासारखं फळ असेल, सकाळी उठल्यापासून आम्ही स्वयंपाक पाणी औषध घेणं व्यायाम करणं काय जे आम्ही काम करत असू त्याचं फळ इथल्या इथे. व्यायाम केल्याबरोबर शरीर तंदुरुस्त आहे, स्वयंपाक केल्याबरोबर जेवायला मिळणार आहे, हे लौकिक फळ आहे त्याचं. पण स्वयंपाक कसा केला, किती सातत्याने केला, किती मनापासून केला, तो किती जणांना दिला, तो कोणत्या भावनेने दिला, ह्याचं फळ मिळालं का? डाळ भाताचा कुकर लावला तर आम्हाला जेवायला आमटी भात आहे, हे एवढं लौकिक फळ आहे. पण तो कसा केला, काय केला? त्या पोत्यातले तांदूळ आणि पोत्यातला डाळ पोतून घेतली, नाही निवडली, नाही स्वच्छ केली, नाही धुतली, लावली कुकरला, कंटाळा करून केला, आपल्यापुरता केला, दुसऱ्याला रागाने दिला, सगळे प्रकार आहेत. त्या सगळ्याचं फळ कुठे मिळणार? ते सगळं जे कर्म आहे ते अपूर्व म्हणून एकत्र होतं. आणि ते जे अपूर्व म्हणजे जे पूर्वी नव्हतं ते अपूर्व, ते निर्माण झालेलं कर्म आहे, ते साठून राहतं आणि ते साठून राहिलेलं कर्म आपल्याला भोगावं लागतं. आता इथलं कर्म यज्ञाचं त्याच्यात पण अपूर्व निर्माण होतं आणि त्याचं फल कुठे मिळतं? स्वर्ग कामो यजेत. स्वर्गामध्ये गेल्यानंतर त्याचं फल मिळतं. तर जैमिनी असं म्हणतात की अहो यज्ञ करणार आम्ही, कष्ट करणार आम्ही, कर्म होणार आमच्या हातातून,
त्याचा प्रसाद देणार तो वेदो नारायण किंवा तो यज्ञ नारायण, कारण त्या वेदांच्या रुचांप्रमाणे जे फल आहे ते फल देणार. मग हे जर फल देणारा तो आहे, तर तुमचा ईश्वर आम्हाला कशाला पाहिजे मध्ये? कर्मफलाचा दाता ईश्वर आम्हाला कशाला पाहिजे? हा जैमिनींचा पूर्वार्ध आहे किंवा पूर्व पक्ष आहे. ते म्हणतात कर्माचं फळ आम्हाला मिळतंय. म्हणजे जो निरीश्वरवादी आहे तो पण हेच म्हणतो की या जगामध्ये मी मेहनत करतो, माझ्या प्रयत्नांनी मी माझी सृष्टी उभी केली आहे, माझ्या कर्तृत्वाने मी माझी संपत्ती उभी केली आहे. कुठली ईश्वराची कृपा? ईश्वराची कृपा वगैरे काही नाही, सगळं माझ्या कर्तृत्वाने आहे. हे जसं व्यवहारात माणूस म्हणतो तसे जैमिनी म्हणतात की आम्ही यज्ञ करतो, त्या कर्माचं फळ आम्ही करतो, त्या कर्माचं फळ आम्ही भोगतो, मग तुमचा ईश्वर आम्हाला कशाला पाहिजे? नको आम्हाला तुमचा ईश्वर. त्यांना उत्तर दिलंय ब्रह्मसूत्राने की अहो, कोणतं कर्म उत्तर देतं, कोणतं कर्म फळ देतं? म्हणाले तांदूळ फळ देतो का डाळ फळ देते? म्हणाले फळ कोण देतो? तो कर्ता देतो. नुसती डाळ आणि नुसते तांदूळ आहेत. तर म्हणाले हे दोन घेऊन जो शिजवतो त्याला त्याचं फळ मिळतं. इथपर्यंत तुम्ही म्हणता ते बरोबर आहे, पण डाळ निर्माण कोण करतो? तांदूळ निर्माण कोण करतो? आणि त्यामुळे हे जो निर्माण करणारा आहे तो फळ देणारा आहे. दुसरं, कर्म चैतन्यमय आहे, कर्म जड आहे. या भिंतीवरती जर कुणी कितीही अत्याचार केला तरी भिंत त्याच्याकरता प्रतिकार करून उठणार आहे? नाही, कारण ती जड आहे. आणि ती जड असल्यामुळे ती काही करू शकत नाही. आम्ही फक्त निबंध लिहितो पडक्या किल्ल्याचे आत्मवृत्त, पण तो पडका किल्ला काही करू शकत नाही. त्याला खूप वाटलं मी पुन्हा बांधला जावा, तो बांधला जाणार आहे? बांधणारा वेगळा आहे, बांधण्याची प्रेरणा वेगळ्याची. कोण बांधेल? ज्याच्याकडे चेतना आहे तो बांधेल. आणि म्हणून ते सांगतात की पूर्वमीमांसकांना तुम्ही काय सांगता? तुम्ही कर्म केलं ते कर्म फल देतं, मला कर्म नाही फल देत, चैतन्य फळ देत. कर्म काय म्हणून फळ देईल? कर्म कशाचं म्हणून फळ देईल? कर्म जड आहे. आणि म्हणून ह्या संबंध जगतामध्ये चेतना जर कुणाची असेल तर ती ईश्वराची आहे. आणि म्हणून ईश्वर कर्माचं फल देतो. म्हणाले ईश्वर न्यायी आहे आणि त्यामुळे आम्ही जे कर्म केलं आहे त्याच कर्माचं तो फल देतो. आम्हाला वाटतं की त्यांचं सगळं बरं चालतं, आमच्या मागे का? आमच्या मागे का नाही? आमचंच कर्म आहे, आमचंच कर्म आम्ही भोगतो. आणि त्यामुळे आपल्या तत्वज्ञानामध्ये तक्रार हा विषय नाही आहे. हे आपल्या तत्वज्ञानाचं वैशिष्ट्य आहे की काय माझ्यावर येऊन पडलं, आपत्ती येऊन पडली, आपत्ती मला दुसऱ्याने दिली का? नाही, माझ्या कर्माचं फळ म्हणून ती मला आली. त्याला का नाही आली आपत्ती? मलाच का आली? त्याचं स्वास्थ्य का चांगलं राहतं, माझं का राहत नाही? त्याला एखादी गोष्ट झटकन समजते, मला का समजत नाही? त्याला कमी कष्टात पैसा मिळतो, मला पुष्कळ कष्ट करून पण यश मिळत नाही का? त्याचं कारण आहे त्याचं कर्म वेगळं आहे, माझं कर्म वेगळं आहे. तो त्याच्या कर्माचं फळ भोगतोय, मी माझ्या कर्माचं फळ भोगतोय. त्यामुळे माझ्या कर्माचं फळ भोगत असताना मी जितकं अधिकाधिक निर्दोष व्हायचा प्रयत्न करीन वगैरे काय जे आहे ते पुढे उपासनेत आहे. पण आत्ता इथे विषय कुठपर्यंत आहे की कर्माचं जे फळ आहे ते कर्माचं फळ, आमच्या कर्माचं फळ आम्ही भोगतो. आम्ही भोगतो तेव्हा कर्माचं फळ देणारा कोण आहे? तो परमात्मा आहे. त्याचे दोन गुण आहेत. तो पहिल्यांदा न्यायी आहे आणि मग तो दयाळू आहे. तो न्यायाने तो कधीच आम्हाला कन्सेशन देत नाही, तो कधीच आम्हाला त्या कर्मापासून सुटका देत नाही. तो म्हणतो जे केलंयस ते भोगल्याशिवाय तुझी सुटका नाहीच. पण ते भोगताना मात्र तो दयाळू आहे. आणि तो दयाळू असल्यामुळे आम्हाला कर्म भोगताना त्यातल्या त्यात किती कमी त्रास होईल हे तो बघत असतो. पण आम्हाला तसं वाटत नाही. आम्हाला जे थोडंसं भोगावं लागतं
तेच आम्हाला एवढं मोठं पर्वत आहे एवढं वाटतं. असं वाटतं काय देव आमच्याकडे पाहत नाही, असं नाही, अमुक नाही, तमुक नाही. सगळी तक्रार आमच्या कर्माविषयी आम्ही करतो. आणि म्हणून त्यांनी सांगितलंय की ईश्वर हाच कर्मफलाचा दाता असल्यामुळे कोणत्याही देवाला जर आम्ही भजलं, कोणत्याही रूपामध्ये जर आम्ही त्याची उपासना केली तरी त्याच्या कामना पुऱ्या होतील. कारण हा यज्ञाच्या माध्यमामधून कशाची तरी अपेक्षा करतोय, तर परमात्मा त्याला यज्ञाच्या माध्यमामधूनच त्याचं फल देईल. आणि म्हणून त्यांनी सांगितलं की हे जैमिनींचं मत चुकीचं आहे. कर्म फल देऊ शकत नाही. कर्म कर्माचं फल तयार करतो आणि ते पक्व झालेलं कर्माचं फल भोगण्याकरता कोणत्या कर्माचं फल केव्हा कसं कुठे भोगायचं हे तो ईश्वर ठरवतो. म्हणून इथे त्यांनी ईश्वराच्या कर्तृत्वाच्या संदर्भामध्ये हा दुसरा भाग संपवलेला आहे. कुठे संपवला आहे? पूर्वमीमांसकांचा जो आरोप आहे किंवा जे विधान आहे ते विधान खोडलं आहे. कारण जड कर्म काही करू शकत नाही, जड चेतनेला जन्म देऊ शकत नाही. या एका मुद्द्यावरती त्याला खोडून त्यांनी तो विषय संपवला आहे. आणि आता आज आपला याच्यातला दुसरा किरण संपला, दुसरा भाग संपला. म्हणजे ब्रह्मसूत्राच्या 3ऱ्या अध्यायातला 2य पाद संपला. आता उद्याला आपला ह्याच्यामधला 3रा किरण म्हणजे 3य भाग, म्हणजे त्या 3य अध्यायातला 3रा पाद, अवयव काय अंग काय म्हणाल ते त्यामध्ये आपल्याला सुरू होईल. आणि म्हणून आता पुढे ज्ञान काय आहे, निरनिराळे विषय आहेत, त्या विषयांचा उहापोह त्यांनी पुढे केलाय. आज आपण विषय इथे थांबवूया.